जय हिंद मित्रांनो. तर आता मुंबई शहर पोलीसची वेटिंग उचलल्या जाऊ शकते का, तर याचं उत्तर आहे हो. ते कशा प्रकारे आणि समोर तुम्हाला काय करायचं आहे ते सर्व काही समजून सांगतो, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत आपल्या नवीन असाल तर पोलीस भरतीच्या सोबतच मुंबई शहर पोलीसच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ जे मुंबई सिटीला वेटिंगला आहे त्या सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर आता मित्रांनो, विषय असा आहे की आता 29 जून पासून आपल्या मुंबई शहर पोलीसच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात झालेली होती, जे की 10 तारखेपर्यंत आता डॉक्युमेंट चालणार आहे. 10 जुलैपर्यंत डॉक्युमेंट चालणार आहे. पण आताच्या तारखेपर्यंत 91 मुलं सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गैरहजर राहिलेले आहे मित्रांनो. तर आता तुम्हाला काय करायचं आहे ते सर्व काही समजून सांगतो. तर आता तुम्हाला हे 91 मुलं, जे 91 मुलांची पीडीएफ आलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोच. आणखी जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला पण सेंड करून देऊ शकतो. तर आता हे जे 91 मुलं आहे, तर यामध्ये एक सर्व्हिसमॅन पण आहे, यामध्ये प्रकल्प पण आहे, यामध्ये फिमेल आहे, यामध्ये मेल आहे, यामध्ये सर्व काही समावेश आहे. सर्व काही कॅटेगरीचा समावेश आहे 91. तर आता तुम्हाला एक काम करायचं आहे की यांना तर आता 11 तारखेला तर डॉक्युमेंटला बोलवलेलं आहे. शेवटचा चान्स यांना 11 तारखेपर्यंत देण्यात आलेला आहे. जर ते 11 तारखेला हजर राहू शकले नाही तर नक्कीच वेटिंगवाल्या मुलांचा विचार केला जाणार आहे. 100% वेटिंगवाल्या मुलांचा विचार केला जाणार आहे. तर आता तुम्हाला सध्या 11 तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, तर आता मित्रांनो, जे 91 जे कॅन्डिडेट जे उमेदवार आहेत, तर त्यांचं सिलेक्शन इतर जिल्ह्यामध्ये चालकला वगैरे कुठं एसआरपीएफला वगैरे झालं आहे का ते चेक करा मित्रांनो. फक्त तुम्ही एवढंच काम करा. आणि मी पण याच्यावरती व्हिडिओ बनवेलच जर मला हे कॅन्डिडेट जर इतर जिल्ह्यांमध्ये जर आढळ. आता बऱ्यापैकी जिल्हे आहे मित्रांनो, ते तुम्हाला सर्व काही, आता हे थोडं किचकट काम आहे पण आपल्याला हे करावं लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त काही पर्याय नाही. आणि एक प्रकारे तुम्ही रिलॅक्स पण होऊन जासाल की आपलं सिलेक्शन हे होऊ शकते. तुम्ही फक्त हे जे 91 कॅन्डिडेट आहे यांचं सिलेक्शन एखाद्या चालक पोलीसला, एखाद्या एसआरपीएफच्या गटाला झालं आहे का, कारागृहाला वगैरे झालं आहे का, ते नक्कीच चेक करा मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला एक समजून जाईल की आपली वेटिंग ही उचलल्या जाऊ शकते मित्रांनो. त्यामुळे फक्त तुम्ही इतकं चेक करा. आता 11 तारखेला भरपूर वेळ आहे मित्रांनो. आजची 8च तारीख आहे. 8, 9, 10 3 दिवस आहे आणखी बाकी तुमच्याकडे. तर आता ह्या 3 दिवसात तुम्ही प्रत्येक गटाचं असो की त्याच्यानंतर चालक पोलीसचे जिथे जिथे जागा होत्या त्या सर्वांकडे फक्त चेक करा की यांचं 91 मुलांचं तुमच्या कॅटेगरी, समजा आता तुमची कॅटेगरी कोणती व्हीजे असेल, तुमची कोणती एससीबीसी असेल, तर आता आपल्या कॅटेगरीचे मुलं यामध्ये ऍड आहेत का, तर आणखी समांतर सामाजिक आरक्षणामध्ये जर असतील तर तुम्हाला फक्त एवढं चेक करायचं आहे की चालक मध्ये, एसआरपीएफ मध्ये, एखाद्या गटामध्ये हे कॅन्डिडेट चं सिलेक्शन झालेलं आहे का. नक्कीच मित्रांनो तुम्हाला उत्तर मिळून जाईल की आपलं वेटिंग मध्ये काम होऊ शकते का. तर अशा प्रकारे इतकं तुम्हाला काम करायचं आहे मित्रांनो. आणि नक्कीच मला तुम्ही चेक केल्यानंतर नक्कीच मला कळवा मित्रांनो. व्हॉट्सअपचा क्रमांक तर मी तुम्हाला दिलेलाच आहे. त्याच्याच बरोबर कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. आणखी मुंबई सिटीच्या ज्या काही अपडेट येत राहतील ते आपण आपल्या चॅनलवर टाकणारच आहे. त्यामुळे जे वेटिंगला असाल त्यांच्याकडे हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो. सोबतच मुंबई सिटीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. इतर मित्रांना पण शेअर करा. जय हिंद.